सर्व नवनाथ भक्तांचे चॅनलवर स्वागत. श्रोते हो, आपण नवनाथ भक्तिसारच्या अध्याय पहिल्यामध्ये मच्छिंद्रनाथांच्या जन्माविषयीची कथा ऐकली. त्यानंतरच्या अध्यायात म्हणजेच अध्याय दुसऱ्यामध्ये आपण मच्छिंद्रनाथांनी शाबरी विद्यामंत्र कसे निर्माण केले याविषयीची माहिती घेतलेली आहे. तर आता अध्याय तिसऱ्यामध्ये आपण पाहणार आहोत मच्छिंद्रनाथांचा पुढील प्रवास. अध्यायाला सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः. बंगाल देशातून बाहेर पडल्यावर मच्छिंद्रनाथ रामेश्वरला गेले. तेथे समुद्र स्नान करून परतत असताना त्यांना एक तिथे वानर दिसले. ते मारुती होते व मुसळधार पावसापासून स्वतःचे रक्षण व्हावे म्हणून एका कपारीत गुहा करण्याचा प्रयत्न ते करत होते. ते पाहून नाथांना नवल वाटले. त्यांचे खरे स्वरूप न कळल्यामुळे ते त्यांना चेष्टेने म्हणाले की, ए माकडा, काय म्हणावे तुझ्या मूर्खपणाला? या भयंकर वर्षावामध्ये तू कसे काय घर बांधणार? अरे, तहान लागल्यावर विहीर खणण्यात काय अर्थ आहे? ते ऐकून मारुती म्हणाले की, बाबा रे, एवढ्या शहाणपणाच्या गोष्टी बोलून मला उपदेश करणारा तू आहेस तरी कोण? त्यावर मच्छिंद्र म्हणाले की, मी जती असून मला मच्छिंद्रनाथ नावाने ओळखतात. त्यावर मारुती म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे एकटे हनुमानच तेवढे खरे जती आहेत. तेव्हा तुझ्या रूपात हा नवीन जती कोठून उपटला? बरं, या पदव्या तुम्हाला कोणी दिल्या? नाथ जती या संज्ञा लावताना आपण त्या संज्ञांना पात्र आहोत का याचा विचार करायला हवा नाही का? तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, एखाद्याच्या प्रतापशक्तीचा अनुभव पाहिल्याशिवाय कोणी कोणाला अशा पदव्या देईल का? त्यावर मारुती म्हणाले, मग पाहू दे तरी तुझे सामर्थ्य काय आहे ते. पूर्वी हनुमंतांच्या सहवासात असताना मला त्यांच्या कृपाप्रसादाने त्यांची सहस्रांश शक्ती प्राप्त झाली आहे. त्या शक्तीचे तुम्हाला निवारण करता आले तर तुमच्या बोलण्यात काही तथ्य आहे असे मी समजेल. अन्यथा तुमचे हे किताब माझ्या हवाली करून चालता व्हा. तेव्हा त्यांच्या आव्हानाचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ म्हणाले की, माकडा, उगीच वटवट कशाला करतोस? मलाही पाहू दे तुझ्या अंगी काय पराक्रम आहे ते. ते ऐकून मारुतीराय संतापले. त्यांनी क्षणार्धात महाकाय रूप धारण केले आणि नाथांवर पर्वतांचा मारा केला. ते पाहून हा वानर सामान्य नसून साक्षात मारुती आहे हे नाथांनी ओळखले आणि आपल्या मंत्रशक्तीच्या साह्याने त्या पर्वतांचे निवारण केले. ते पाहून चवतळलेले मारुतीराय हातामध्ये डोंगर घेऊन त्यांच्यावर धावले. तेव्हा नाथांनी त्यांच्यावर वाताकर्षण अस्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे मारुतींची सर्व हालचालच थांबली. त्यांचे प्राण कंठाशी आले. त्यावेळी आपल्या पुत्राची ती विकल अवस्था पाहून वायुदेव मच्छिंद्रनाथांना शरण गेले आणि मारुतीला मुक्त करण्याची विनंती केली. तेव्हा त्यांच्या शब्दाचा मान ठेवून नाथांनी मारुतीला अस्त्रमुक्त केले. ते देहभानावर येताच वायुदेवांनी त्या नाथांच्या पाठीशी गुरुची अमोघ शक्ती आहे, त्यापुढे तुझा पराक्रम चालणार नाही असे समजावले. मग त्या पितापुत्रांनी मच्छिंद्रनाथांशी सख्य केले आणि त्यांना त्यांच्या कार्यात सहाय्य करण्याचे मान्य केले. तेव्हा त्या दोघांना वंदन करून मच्छिंद्रनाथ मारुतीरायांना म्हणाले की, हे कपिराज, तुम्ही मार्तंड पर्वतावर मला अनुकूल झाला, शाबरी कवित्वास वरही दिला आणि आता माझ्याशी युद्धही केले, हे कसे? त्यावर मारुती हसून म्हणाले की, मी तुम्हाला आधीच ओळखले होते. तुम्ही कोणाचा अवतार आहात हेही मला माहीत आहे. पण मार्तंड पर्वतावर तुम्हाला देवतांनी जे सामर्थ्य दिले ते अजूनही तसेच आहे किंवा नाही ते मला पाहायचे होते. म्हणून मी तुमची मुद्दाम परीक्षा घेतली. आता मला तुमच्याविषयी काही चिंता नाही. ते ऐकून मच्छिंद्रनाथांना अत्यंत आनंद झाला. त्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत मारुतीराय मच्छिंद्रनाथांना म्हणाले की, नाथा, कित्येक वर्षापासून माझ्या मनावर एक ओझे आहे आणि ते ओझे दूर करण्यास फक्त तुम्हीच समर्थ आहात. तेव्हा कृपा करून माझे कार्य तुम्ही पूर्ण करताल असे मला वचन द्या. ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, पण मला कोणते काम करायचे आहे ते तरी सांगा. तेव्हा मारुती म्हणाले, नाथा, रावण वधानंतर श्रीराम व सीतामाईसह मीही अयोध्येला गेलो होतो. तेव्हा सीतामाई मला म्हणाल्या, हनुमंता, तुला माझी एक इच्छा पूर्ण करायची आहे. त्या बाबतीत तू मला आधी वचन दिलेस तरच मी ती इच्छा प्रकट करेल. त्यावेळी मी त्यांना तसे वचन देताच त्या म्हणाल्या की, तू गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून संसार सुखाचा उपभोग घ्यावा असे मला वाटते. ते ऐकून मी हादरलो आणि रामप्रभूंना आपले गाऱ्हाणे रडत रडत सांगितले. तेव्हा ते म्हणाले, बाबा रे, रावणवधानंतर तुला श्रीराज्यात जावेच लागते, ही अनादी परंपरा आहे. प्रत्येक युगाच्या चौकडीत तुला, मला व रावणाला जन्म घ्यावाच लागतो आणि निर्धारित कार्य करायला लागते. तुझे श्रीराज्यात जाणे हे त्यापैकी एक कार्य आहे. नाथांनी देवीला वंदन केले. जसे 98 वेळा झालेले आहे. आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी निघून गेली. ही 99 देवीने सांगितल्याप्रमाणे सर्व विधी यथासांग करून नाथांनी 6 महिन्यात परिश्रमाने त्या नागश्वत्थावर झाडावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली आणि तुला त्यांनी दिलेल्या विद्याच्या आधारे
त्यांनी तेव्हा शाबरीविद्या मनात म्हणून नसूनही एक मी श्रीराज्यात स्वतंत्र गेलो. ग्रंथच लिहिला. तेथे सर्व अशा स्त्रिया प्रकारे होत्या. सामर्थ्यवान मैनाकिनी होऊन नावाची राणी ते तेथे नाथ राज्य करत होती. बंगालकडे माझ्या निघाले. भूकाराने तेथील स्त्रिया गर्भवती राहू या लागल्या. अध्याय दुसऱ्या पण एके तिसरा दिवशी जो महत्त्वाचा मैनाकिनीने टप्पा आहे घोर तो म्हणजे अनुष्ठान करून मला ब्राह्मण प्रसन्न करून भस्मदान घेतले कशा आणि प्रकारे वरदान केलं म्हणून लक्ष्मणनाथाने ते प्रत्यक्ष आपण शरीर पाहूया संघाची थोडक्यात. मागणी केली. बंगालमध्ये चंद्रगिरी नामक गावात ही इच्छा सर्व पूर्ण करण्यासाठी दयाळ मच्छिंद्रनाथ नावाचा एक श्रीमंत व नक्कीच येतील असे धर्मानुगामी वचन ब्राह्मण दिले. राहत असे. ते वचन पूर्ण त्याची पत्नी ही करण्यासाठी सुंदर तू मला सद्गुणी आता व पतिव्रता स्त्री पूर्ण होती. कर, म्हणजे मी त्या मोठ्या दाम्पत्यास विवंचनेतून मूलबाळ मुक्त नव्हते होईल. म्हणून ती ते दोघे ऐकून व्यथित मच्छिंद्रनाथांच्या असत. मनातही एके दिवशी विकल्पांची नाथ त्यांच्या वावटळ घरी उठली. भिक्षेसाठी पण गेले असताना मारुतीरायांनी त्या सर्वांचे योग्य निरसन त्यांचे केले तेजस्वी व रूप मैनाकिनीच्या पाहून पोटी ब्राह्मणीने त्यांना तुझा आपली पिता व्यथा उपरीचर सांगितली. वसू तेव्हा वीरनाथ नाथांनी रूपाने आपल्या जन्म झोळीतून घेऊन चिमटभर भस्म महान काढले. कीर्तिध्वज फडकवेल ते असे सूर्यमंत्राने सांगितले. भारले तेव्हा व तिला नाथांनी देऊन त्यांचे म्हणाले म्हणणे की तू मान्य याचे केले. सेवन कर. आणि वायू व याच्या मारुती प्रभावाने त्यांचा तुझच्या निरोप पोटी घेऊन हरिनारायण मच्छिंद्रनाथापुढील जन्म घेईल. तीर्थयात्रेस निघाले. पुढे 12 वर्षांनी मी स्वतः त्याला अनुग्रह जो देईल. प्रवास आहे त्यानंतर तिने मच्छिंद्रनाथांचा तो दिलेली आपण भिक्षा पाहणार घेऊन आहोत. नवनाथ भक्तिसारच्या अध्याय ते 4 मध्ये नाथ पुढे निघून